माणसांची आणि शहराची। तर स्वप्नांची नगरी, स्वप्नांचं शहर मुंबई आता बनली आहे आशियातल्या अब्जाधीशांची राजधानी। ताज्या आकडेवारीनुसार मुंबईमध्ये देशातले सर्वाधिक अब्जाधीश राहतात, तर आशिया खंडातल्या 25% अब्जाधीशांची घरं ही एकट्या मुंबईत आहेत। सध्या जगातल्या सर्वाधिक अब्जाधीश राहत असलेल्या शहरांमध्ये मुंबईचा 3रा नंबर लागतो, तर आशिया खंडात पहिला। हुरून इंडियाच्या अहवालातनं ही ताजी माहिती समोर आली आहे। चीनची राजधानी बीजिंगला मागे टाकत मुंबईनं हा मान पटकावलाय। मुंबई पाठोपाठ आपल्या देशातल्या कोणकोणत्या शहरात किती अब्जाधीश राहतात त्याची आकडेवारी पाहूया। मुंबईमध्ये एकूण 92 अब्जाधीश राहतात, ही सर्वाधिक संख्या आणि आशिया खंडातली सुद्धा अब्जाधीशांची संख्या आहे। आणि आकडेवारीसह मुंबई ही अब्जाधीशांची राजधानी बनते। तर दिल्लीचा आकडा आहे अब्जाधीशांचा 68 इतका। तर दिल्ली पाठोपाठ नंबर लागतो हैदराबादचा। हैदराबादमध्ये एकूण 18 अब्जाधीश राहतात, तर बंगळुरूमध्ये 27, चेन्नईमध्ये 16 अब्जाधीशांचं वास्तव्य आहे, कोलकात्यामध्ये 12 अब्जाधीश राहतात, अहमदाबादची अब्जाधीशांची संख्या आहे 14, पुण्यामध्ये 11 अब्जाधीशांचं वास्तव्य आहे, तर सुरतमध्ये 2 अब्जाधीशांचं निवासस्थान आहे, तर गुरुग्राममध्ये 2 अब्जाधीश राहतात। जुनी बिझनेस घराणे आहेत ती सगळे मुळात मुंबईत स्थित आहेत आणि त्यांचं जे हेडक्वार्टर राहिलेलं आहे किंवा भारताचा एकंदरीत विचार करता इंग्रजांच्या काळापासून सुद्धा मुंबई एक महत्त्वाचं बंदर राहिलेलं आहे, तर त्याचा डेफिनेटली याची संबंध आहे। आणि भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जर आपण राज्यांचा जर अभ्यास केला तर महाराष्ट्र, तामिळनाडू किंवा गुजरात ह्या 2-3 अर्थव्यवस्था ह्या खूप जास्त स्पीडने वाढताना दिसतात, इव्हन हरियाणा सुद्धा। आणि त्यातल्यात महाराष्ट्र ही खूप जास्त चांगल्या प्रमाणात परफॉर्म करणारी एक इकॉनॉमी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे सुद्धा मला असं वाटतं मुंबईला एक प्राधान्य दिलं जातं। तर गेल्या काही वर्षांपासून मुंबई अब्जाधीशांच्या संख्येच्या बाबतीत सर्वात वेगानं वाढणारं शहर आहे। या अहवालानुसार अब्जाधीशांच्या संख्येत भारतानं चीनला सुद्धा मागे टाकलंय। गेल्या वर्षी चीनमध्ये अब्जाधीशांची संख्या 25% कमी झाली, तर भारतात ती 29% वाढली। पण अब्जाधीशांनी राहण्यासाठी देशात सर्वाधिक पसंती मुंबईलाच का दिली याचंही कारण जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। मुळातच आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढीचा दर जास्त आहे आणि त्याच्यामुळे इथे बिझनेसेस जास्त प्रमाणात फ्लरिश होत आहेत। स्टॉक मार्केटचं तुम्ही बघाल किंवा बिझनेसेसमधील जे प्रॉफिट्स बघाल तर त्यांचे हे सगळ्या वाढीचा दर अगदी चांगला असलेला दिसतो आणि त्याच्यामुळे कदाचित हे जे बिझनेसेसचे जे प्रॉफिट ॲक्युम्युलेशन झालंय किंवा हे प्रॉफिट वाढलेत ते प्रॉफिट वाढण्याचं प्रमाण आणि त्या बिझनेसेसचे जे काही हेडक्वार्टर्स आहेत ते मुंबईत असल्यामुळे इथे अब्जाधीशांची संख्या जरूर वाढणार आणि कदाचित त्याच्यापेक्षा अजून वाढेल। ही भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे। भारतीय अर्थव्यवस्था ही 5 ट्रिलियनची होऊ शकते असं देशाचे आपले पंतप्रधान मोदीजींचं स्वप्न आहे आणि त्या दृष्टीने महाराष्ट्राने सुद्धा 1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचं स्वप्न ठेवलेलं आहे। तर मला असं वाटतं की याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर आणि एकंदरीतच देशाच्या अर्थव्यवस्थेवर पॉझिटिव्ह परिणाम होणार आहे। तर हुरून इंडियाच्या अहवालानुसार आपल्या देशात महाराष्ट्र सर्वाधिक अब्जाधीशांचं राज्य सुद्धा आहे। महाराष्ट्रात एकूण 470 अब्जाधीश वास्तव्य करतात, त्यातले मुंबईमध्ये 92 आणि पुण्यामध्ये 11 आहेत। अब्जाधीशांच्या संख्येत महाराष्ट्रापाठोपाठ नंबर लागतो तो दिल्ली, गुजरात, तामिळनाडू आणि तेलंगणाचा। या अब्जाधीशांची संख्या आपण पाहिलेली आहे। देशातले टॉप 5 अब्जाधीश कोणते तेही जाणून घेऊया। अदानी ग्रुपचे गौतम अदानी, त्यांची एकूण संपत्ती आहे 11.6 लाख कोटी इतकी। तर दुसऱ्या क्रमांकावरती आहेत रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी, त्यांच्या संपत्तीचा आकडा आहे 10.14 लाख कोटी इतका। तिसऱ्या स्थानावर HCL टेक्नॉलॉजीचे शिव नाडर, त्यांची एकूण संपत्ती 3.14 लाख कोटींची आहे। तर सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पूनावाला एकूण 2.89 लाख कोटी संपत्तीसह देशातले 4थे अब्जाधीश आहेत। तर सन फार्मास्युटिकल्सचे दिलीप सांघवी यांची एकूण संपत्ती आहे 2.50 लाख कोटींची, त्यांचा नंबर 5वा लागतो। तर देशातल्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये अदानी आणि अंबानींसोबत पहिल्यांदाच नाव झळकलंय ते बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचं सुद्धा।
हुरून इंडियाच्या अहवालानुसार शाहरुख खानची एकूण संपत्ती आहे 7,300 कोटी रुपये. शाहरुख खान सोबत या लिस्टमध्ये अमिताभ बच्चन, जुही चावला, ऋतिक रोशन आणि करण जोहर यांचा सुद्धा समावेश आहे. या अहवालानुसार 1,000 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेले 1,500 नागरिक आपल्या देशामध्ये राहतात आणि इतिहासात पहिल्यांदाच आपल्या देशात अब्जाधीशांची इतकी मोठी संख्या पाहायला मिळते. या अब्जाधीशांची एकूण संपत्ती आहे 159 लाख कोटींच्याही पुढे आणि हा आकडा 159 लाख कोटींचा हा आकडा सौदी अरेबिया आणि स्वित्झर्लंड सारख्या देशांच्या एकूण GDP पेक्षा सुद्धा खूप जास्त आहे. तर मुंबईत अब्जाधीशांची संख्या तर वाढली आहे, पण या अब्जाधीशांच्या गर्दीमध्ये मुंबईचा मूळचा मराठी माणूस मुंबईपासून दूर जाऊ लागलाय याची खंत सुद्धा अनेकांच्या मनात आहे.